एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी 1 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथे समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असे समाज नेत्यांनी व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कळविले आहे। श्राद्ध दैवत जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद घेऊन पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी आमचा भोळा बाबडा धनगर समाज पंढरपूरच्या दिशेने 1 तारखेला निघणार आहे आणि पंढरपूरमध्ये भव्य असं राज्यव्यापी प्राणांतिक उपोषणाचं आंदोलन, हे शेवटचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये होत आहे। यासाठी आज आम्ही सर्व समावेशक सकल धनगर जमातीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि पंढरपूर सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे की आमचं आंदोलन सुरू व्हायच्या आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे। तुम्ही या एका GR वरती धनगर समाजाला आरक्षण देऊ शकता, म्हणून या 2 ते 4 दिवसामध्ये आपण निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाला या सरकारला सामोरं जावं लागेल। 1 महिन्यापासून महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवाच्या वतीनं राज्यव्यापी बैठका चालू आहेत आणि त्या बैठकीच्या माध्यमातून असं एक सर्वानुमते ठराव पुढे आला की एक ठिकाणी आपण सर्व समाज बांधव एका ठिकाणी उपोषणाला बसलं पाहिजे आणि त्यातून गेल्या मागच्या आठवड्यात हा विषय झाला आणि त्यातून आज प्राथमिक स्वरूपात कलेक्टर माननीय सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि 9 तारखेपासून महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाची तरणी बांड पोरं त्या पंढरपूरमध्ये उपोषणाला बसणार आहेत। मला आपल्या मीडियाच्या माध्यमातून या राज्य सरकारला एक आव्हान करायचं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांना की तुम्ही सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला कुणबीचे दाखले कशा पद्धतीने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक टेबल लावून सेपरेट यंत्रणा लावून तुम्ही मराठा समाजाला कुणबीचे दाखले दिले, त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो। पण त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आरक्षण आजपर्यंत गेली 70 वर्षापर्यंत एकाही सरकाराची नियत झाली नाही। तर मी त्या माध्यमातून या सरकारला आव्हान करू इच्छितो की जर तुम्ही मराठा समाजाला दाखले देत असाल तर आमचं जर घटनेमध्ये असणारं आरक्षण तुम्ही फक्त अंमलबजावणी करायची आहे। आज जर अंमलबजावणी करण्यासाठी जर 70 वर्ष घालत असेल तर आता तुम्हाला महाराष्ट्रातला धनगर समाज पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही।